अशी ही पवित्र क्रांतिकारी पारमार्थी संप्रेक्षण निर्माण करणारी जागा आहे. आणि निरंजन शास्त्री महोदय धर्म कार्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी सातत्याने ही जागा वैष्णवांच्यासाठी, सनातन धर्मासाठी, भारतीय तत्वज्ञानासाठी उपलब्ध करून देतात. त्याबद्दल आरंभालाच मी अखिल वारकरी गुरुकुल संघाच्या वतीनं मनपूर्वक त्यांना स्वागत करतो. दुसरी गोष्ट, अचानकच आळंदीतून मी प्रवासाला कुंभारवळण नावाचं गाव आहे पुरंदर तालुक्यात. आता रात्री कीर्तन आहे 7 जाता जाता प्रवासात शास्त्रींच्याकडे आलो आणि आल्यानंतर इथला निरोप समजला. वेळेत कसं बसवावं हे प्रकरण अवघड होतं, परंतु संप्रदायात होणाऱ्या उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ या तिन्ही प्रक्रिया घडत असताना मध्यम वयस्करांना, तरुणांना, तरुणींना बरोबर घेऊन काही नवीन अजेंडा मांडता येतो का, शासन दरबारात काही पाठपुरावा करता येतो का, या संबंधानं माझा सातत्याने अट्टाहास असायचा की आपलं एक रजिस्ट्रेशन असलं पाहिजे धर्मादाय आयुक्ताकडं. त्याची 2 प्रमाणपत्र आहेत, एक महाराष्ट्र लेवलला आहे आणि एक भारतीय लेवलला आहे. भारतीय लेवलला रजिस्ट्रेशन असलं की मग भारतात आपल्या संस्थेच्या अंतर्गत कुठेही कार्य करता येतं. आणि वर्क एरिया ऑल इंडिया असला, हरिद्वार ते काशीपर्यंत आपल्या गुरुकुलाच्या माध्यमातून परप्रांतात सुद्धा ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता शिकवणारे जे प्रधान आचार्य मंडलेश्वर आहेत, त्यांना या संस्थेच्या अंतर्गत कार्य करण्याची प्रेरणा आणि दिशा आणि दशा ठरत असते. मधल्या कालखंडात आळंदीतल्या सगळ्या वार्ता ऐकून आता प्रत्यक्षात तुम्ही राहणारे लोक इथे आहे, कारण सुखही तुम्हाला माहिती आहे आणि दुःखही तुम्हाला माहिती आहे. आपण सगळेजण ज्ञानोबाच्या कुशीत इथे राहत आहोत. पर जिल्ह्यातनं, पर प्रांतातनं, परगावातनं येऊन नवीन गावात एखादा उपक्रम करताना आपल्याला आश्रयाची आवश्यकता असते. आध्यात्मिक दृष्ट्या जोग महाराजांचा, माऊलींचा आणि ज्येष्ठांचा आश्रय सोडला तर सामाजिक पाठबळ जे असावं लागतं, त्याकरता संस्थाचालक जे जे प्रधान आचार्य आहेत त्यांचं वागणं, त्यांचं चारित्र्य, त्यांचं बोलणं, त्यांचं साहित्य, लालित्य, वाङ्मय प्रचार, अभ्यासाची भूमिका, आर्थिकता, प्रबळ कार्य, कौशल्य पद्धती आणि संस्थेच्या अंतर्गत जो सिलेबस तयार झाला आहे, स्वाध्यायाचा सिलेबस आहे, इस्कॉनचा सिलेबस आहे, संस्थेत 4 वर्षाचा सिलेबस आहे. असंच झालं होतं पूर्वी. पैठणला शासनाने संतपीठ दिलं, परंतु गव्हर्नमेंटचं म्हणणं असं होतं की ते उच्च तंत्रज्ञान विद्यापीठाच्या एका शाखेला जोडायचं. आमचं म्हणणं होतं कॉलेजसारखं त्याचं रूपांतर होता कामा नये. इथे गंधम, माळ, वैष्णवांची परंपरा आणि संप्रदायाच्या अंगाला लघुप्रस्थान स्तरीचं ज्ञान विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. आणि 3-4 वर्ष मुलं शिकले की त्यांना ग्रॅज्युएशनचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि अजून 2 वर्ष केले वा 3 वर्ष केले की मास्टर डिग्री त्याला मिळाली पाहिजे. आपल्यातले काही पोर असेल, MA BEd आहेत, संस्कृत आहेत, आचार्य आहेत, वाचस्पती आहेत, शास्त्री आहेत, टिळकचे कोविद आहेत, विशारद आहेत, कुणी प्राचार्य, कुणी कुलगुरू, कुणी विद्यावाचस्पती, कुणी डिलीट, तर कुणी अध्यापकाची भूमिका महाराजांसारखी निभावलेली आहे. अशा संकटाच्या काळातनं आई वडिलांची अपेक्षा असते की लेकरं आळंदीला यावी आणि शिकावी. हे शिक्षण घेत असताना आपल्यावर मोठी जिम्मेदारी आहे. एखाद्या लेकराला त्याच्या घरी काही झालं तर काही वाटत नाही, परंतु गुरुकुलात अध्यापकाच्याकडनं काही कळत नकळत चुका घडल्या वा त्याच्या पण विद्यार्थ्याकडनं घडल्या, ते सगळं संस्थेकडे येतं. RTO ऍक्ट असा आहे कायद्याचा की 2 व्हीलर गाडी चालत असताना 2 चाकी ऍक्सिडेंट जर झाला तर 2 चाकीपेक्षा जिम्मेदार 4 चाकीला अधिक मानण्यात येतं. तसं विद्यार्थी आणि आई वडिलापेक्षा चालवणारा जो संचालक आहे 4 व्हीलर म्हणजे
अध्यापक किंवा संस्था चालक ऍक्ट प्रमाणे त्याच्यावर जास्त जिम्मेदारी घेते. त्यामुळे त्या सगळ्या जिम्मेदाऱ्या शिकवणाऱ्या कोणी स्त्री असतील किंवा पुरुष असेल, भक्तिमती माता असेल किंवा युवती असतील, या सगळ्यांच्या संबंधानं तुम्ही या गुरुकुलाची स्थापना करून ऍक्टच्या नियमाप्रमाणे जे मसुदे तयार केले, त्या पद्धतीनं आज जरी हा प्रवाह कमी वाटला तरी तुमची ही प्रक्रिया आणि आजची छोटीशी मीटिंग किंवा एक स्नेहसंमेलन किंवा परिवर्तनाच्या संबंधानं असणारी नांदी, ब्रह्मगिरीहून निघणारी गंगा गोदावरी फार छोटी वाटते. ती राजमाहिंद्रीला जेव्हा जाते आंध्र प्रदेशात, तेव्हा विज्ञानाच्या स्केलनं उपकरणानं त्याला मोजता येत नाही. तसं तुमचं अखिल वारकरी गुरुकुल संघ नावाचं प्रकरण, ते तर माझ्या जीवनात आजच मला कळलं ही संस्था रजिस्ट्रेशन आहे. मग याच्या अंतर्गत ज्या ज्या संस्था आहेत त्या लेटर पॅडवर सदस्य नोंदणी, मुलाचं वजन, त्याचं आरोग्य, त्याला असलेले आजार, कधी कधी एखाद्या मुलाला नॉर्मल माइंड इफेक्ट असतो आणि तो आपल्याला माहिती नसतो. आपण त्याची फीस सरासरी घेतली आणि मुलाचं ॲडमिशन झालं आणि कदाचित त्याला जो हेड अटॅक आला तर तो प्रॉब्लेम आपल्याकडे येऊ शकतो. त्यामुळं स्किन पासून ते अस्थिपर्यंत आणि ट्युमर पासून ते अपेंडिक्स पर्यंत आणि त्वचा इन्फेक्शन पासून मायग्रेन पर्यंत त्याची मेडिकल टेस्ट सुद्धा आपल्या गुरुकुलात प्रवेश देताना आईवडिलाच्या समक्ष करून घेणं गरजेचं आहे. आदरणीय सुभाषबाबू देशमुख तपोवनला त्यांनी गुरुकुल सुरू केलं आणि एका मुलाला शिकवण्यासाठी जनक महाराज ते पहाटे उठले निरंजन शास्त्री, आणि तो मुलगाच सुभाष गुरुजींच्या पाठीमागं पखावज घेऊन लागला होता 1.5 किलोमीटर. असे सुद्धा काही विकृत विद्यार्थी आहेत आणि यापेक्षा थोडं बोलतो काही विकृत अध्यापक आहेत. तर संस्कृती टिकवण्यासाठी दोघांची विकृती नष्ट व्हायला पाहिजे, एकसंघ चाललं पाहिजे. तुमची ताकद उत्तम देखणी असते की शासकीय पाठबळाला आमचा श्वास आहे तोपर्यंत वरच्या लेवलला आपण प्रयत्न पाहिजे तेवढे करू ना. सगळेजण भेटूया, बाबांना भेटूया, 2 आघाड्यांचे प्रमुख आहेत त्यांना बोलू आपण काही केवळ हिंदुत्व, मतदान, एकसंघता, प्रचार प्रसार यासाठी नसून ज्या वेळेला आपला आक्रमक पवित्र आहे त्यावेळेला झुंजारपण आपलं स्पष्ट आणि स्वच्छ दिसलं पाहिजे आणि प्रसंगाला मऊ मेणाहून लवचिक आपण असलं पाहिजे. कालच्या प्रसंगाचे तुम्ही साक्षीदार आहे. आपण सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन बाहेर आलो का? साहित्य, लालित्य, PhD, DLitt, फिलॉसॉफीतले लोक